आपण सगळ्यांनी सिंकिंग फंड हे नाव ऐकलंय, नाही का? आपल्या घरासाठी दर महिन्याला आपण पैसे जमा करतो आणि नाव ऐकून तर वाटतं की वाह, भविष्यासाठी काय भक्कम तरतूद आहे. पण खरंच तसं आहे का? की हे फक्त एक काय म्हणू एक तुटलेलं वचन आहे? एक कल्पना करूया. समजा आपल्या इमारतीसाठी एक सेफ्टी नेट आहे, एक सुरक्षा जाळी, जी एखाद्या मोठ्या संकटात आपल्याला वाचवेल. पण विचार करा, जर नंतर कळलं की त्या सेफ्टी नेटलाच एक मोठं छिद्र आहे तर काय होईल? हो, सिंकिंग फंडाची गोष्ट काहीशी अशीच आहे, धक्कादायक. बरं, आता वरवर पाहिलं तर सिंकिंग फंडाची आयडिया एकदम भारी वाटते, अगदी योग्य आणि गरजेची. सो चला आधी हे समजून घेऊया की ही संकल्पना नेमकी आहे तरी काय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक असा फंड आहे जो आपली इमारत जुनी झाल्यावर म्हणजे अनेक वर्षानंतर तिच्या पुनर्बांधणीसाठी किंवा एखाद्या मोठ्या स्ट्रक्चरल रिपेअरसाठी वापरायचा असतो. बेसिकली भविष्यासाठी केलेली एक फायनान्शियल प्लॅनिंग. आता जरा आकड्यांवर नजर टाकूया. बघा, सोसायटीच्या नियमांनुसार रिपेअर्स आणि मेंटेनन्ससाठी दरवर्षी कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 0.75% रक्कम घेतली जाते. ओके, पण भविष्यातल्या सगळ्यात मोठ्या खर्चासाठी म्हणजे सिंकिंग फंडासाठी किती? फक्त आणि फक्त 0.25%. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय माहितीये? ही टक्केवारी इमारतीच्या अनेक वर्षांपूर्वीच्या म्हणजे मूळ बांधकाम खर्चावर आकारली जाते, आजच्या नाही. आणि इथेच या गोष्टीत खरा ट्विस्ट येतो. जो फंड आपल्याला वाचवण्यासाठी आहे तोच स्वतः बुडतोय, म्हणजे सिंक होतोय. इंटरेस्टिंग आहे ना? चला बघूया हे असं का आणि कसं होतंय. आपल्या सोर्स मटेरियलनुसार एक खूपच धक्कादायक दावा केला जातोय. तो म्हणजे हा फंड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्येक मेंबरकडून थोडे थोडे पैसे गोळा करण्याची एक जुनी युक्ती आहे. आता हा दावा खूप मोठा आहे, बरोबर, पण यामागे एक सॉलिड लॉजिक, एक गणित आहे. चला तेच पाहूया. ओके, तर हा टेबल बघा. इथे 1990 ते 1999 या काळातला बांधकाम खर्चाचा डेटा आहे आणि हे आकडेच आपल्या पुढच्या सगळ्या चर्चेचा आधार आहेत. आता ह्याच आकड्यांना आपण एका ग्राफमध्ये बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. 1990 मध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट होती ₹1750 पर स्क्वेअर मीटर आणि फक्त 9 वर्षानंतर 1999 मध्ये ती झाली ₹5000, म्हणजे जवळजवळ तिप्पट वाढ फक्त एका दशकात. विचार करा, महागाईचा वेग किती प्रचंड असतो. सो या सगळ्याचा अर्थ काय? प्रॉब्लेम नक्की कुठे आहे? तो इथे आहे. सिंकिंग फंडाची रक्कम जमा होते जुन्या मूळ बांधकाम खर्चावर, पण जेव्हा तो फंड वापरायची वेळ येईल तेव्हा खर्च होणार आजच्या दरानुसार, म्हणजे महागाईनुसार. हा जो भूतकाळ आणि भविष्यकाळातला गॅप आहे ना, इथेच सगळा घोळ आहे. ठीक आहे, तर आता आपण या प्रॉब्लेमच्या अगदी मुळाशी जाऊया. ह्या सगळ्या गोंधळाचं खरं कारण एका अगदी छोट्याशा आकड्यात लपलेला आहे. तो आकडा आहे 0.25%. फक्त 0.25% दरवर्षी. ऐकायलाच किती लहान वाटतो नाही का? आणि खरं सांगायचं तर तो आहेच खूप लहान. एक साधा विचार करूया. 20, 30 किंवा अगदी 40 वर्षांपूर्वीच्या बांधकाम खर्चाच्या आधारावर आज एवढीशी रक्कम जमा करून भविष्यातल्या आकाशाला भिडलेल्या किमतींमध्ये पूर्ण इमारत पुन्हा कशी बांधता येणार? शक्यच नाही. हा फंड इन्फ्लेशनच्या म्हणजे महागाईच्या रेसमध्ये खूपच मागे राहतो. आणि मग प्रश्न येतो की याचा फायदा कोणाला होतोय? सोर्स मटेरियल म्हणतं की याचा खरा फायदा घरमालकांना होतच नाहीये, तो होतोय बँकांना. का? कारण ही करोडोंची रक्कम वर्षानुवर्षे बँकांमध्ये पडून राहते आणि बँका अर्थातच तो पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. आणि गंमत बघा, ही काही आजकालची समस्या नाहीये. स्क्रीनवर जो लेख दिसतोय ना, तो आहे 2010 सालचा. म्हणजे तब्बल 1 दशकापेक्षाही जास्त काळ झाला. श्री दांडेकरांनी तेव्हाच हे सगळे मुद्दे मांडले होते, पण तरीही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाहीये. ओके, तर प्रॉब्लेम तर समजला. मग यावर सोल्युशन काय, उपाय काय? आपल्या सोर्स मटेरियलनुसार यातून बाहेर पडण्यासाठी 2 मुख्य मार्ग सुचवले आहेत. पहिला ऑप्शन खूपच धाडसी, खूपच रॅडिकल आहे. हा फंडच बंद करून टाका. का? कारण तो तसाही निरुपयोगी आहे आणि फक्त हिशोबाचं काम वाढवतो. दुसरं ऑप्शन जास्त प्रॅक्टिकल आहे. फंड बंद करू नका, पण त्यात असे बदल करा की तो खऱ्या अर्थानं कामाचं ठरेल. आता या दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय सुधारणा सुचवल्या आहेत ते बघूया. 1. फंडाची रक्कम मालमत्ता करासाठी जे आजचं कॅपिटल व्हॅल्यू वापरतात त्याच्याशी जोडा.
2. हे व्हॅल्युएशन दर काही वर्षांनी, समजा 1 ते 5 वर्षांनी, रिवाईज करा. 3. हा पैसा ETF, म्युच्युअल फंडासारख्या आधुनिक पर्यायांमध्ये गुंतवायला परवानगी द्या. आणि 4. त्याच्या वापरावरचे जे सरकारी निर्बंध आहेत ते काढा. म्हणजे थोडक्यात काय, तर या फंडाला आजच्या फायनान्शियल रियालिटीशी जोडा. तर सिंकिंग फंडाची ही जी गोष्ट आहे ना, ती फक्त एका फंडापुरती मर्यादित नाहीये. ह्या निमित्ताने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. सिंकिंग फंडाची ही संपूर्ण सिस्टम, जी आज जवळपास निरुपयोगी ठरतीये, ती एका मोठ्या प्रॉब्लेमचं लक्षण आहे. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे आपले हाऊसिंग फायनान्सचे कायदे वास्तवाच्या खूप मागे राहिले आहेत. जग बदललंय, अर्थव्यवस्था बदललीये, पण आपले नियम मात्र अजूनही जुन्याच काळात अडकले आहेत. आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. जर एखाद्या इमारतीच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या संकटासाठी तयार केलेला फंडच असा तकलादू असेल, तर आपल्या घरमालकीबद्दलच्या अशा अजून किती आर्थिक गोष्टी आहेत ज्या आपण गृहीत धरून चाललोय, ज्यांच्याकडे पुन्हा एकदा बघण्याची, त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, यावर विचार करायलाच हवा.